हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या IT डिपार्टमेंटमध्ये जॉब करायचं आहे तर मित्रांनो, अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. त्या थ्रू मित्रांनो तुम्हाला बॅचेसमध्ये ॲड करून रेफरन्स पण दिला जातो. तर मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल किंवा याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता. तर हा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटणार आहे. तर मित्रांनो, आता आपण मेन व्हिडिओच्या मुद्द्याकडे वळू. तर इथे तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद सोलापूर. तर मित्रांनो, जिल्हा परिषद सोलापूर तिथे एक फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे. फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, आपण ते डिटेलमध्ये बघणार आहेत की किती वॅकन्सीज आहेत. तर तुम्ही मित्रांनो इथे ZP रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये ऑफिशियल साईटवर आल्याच्या नंतर तुम्हाला हे नोटिफिकेशन दिसणार आहे. ही स्टार्ट डेट बघू शकता तुम्ही, ऑलरेडी स्टार्ट झालेले. आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन ती जी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो 10 जून. तर मित्रांनो 10 जून पर्यंत तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, आपण हे PDF डाउनलोड करून याच्यामध्ये सगळं बघणार आहेत व्यवस्थित. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे मित्रांनो खूप सारे अदर पोस्ट पण आहेत, पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर फक्त फार्मासिस्टच्या ज्या पोस्ट आहेत त्याचं डिस्कशन करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो 9th नंबरला इथे दिलेलं आहे औषध निर्माता फार्मासिस्ट. तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ पोस्ट जी असणार आहे या नोटिफिकेशनमध्ये फक्त फार्मासिस्टची एकच पोस्ट असणार आहे. आणि त्याच्यासाठी मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे, ज्या स्टुडंटचा डिप्लोमा झालेला असेल, ज्याचं B.Pharm झालेलं आहे आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असणार आहे. जो आपलं PCIचं फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं स्टेट महाराष्ट्राचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे ते तुम्हाला इथे रिक्वायर्ड असणार आहे. आणि मित्रांनो एज क्रायटेरिया 43 इयर. आणि मित्रांनो इथे जे सॅलरी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो 17,000. आणि मित्रांनो ग्रामपंचायत ग्राम रुग्णालय सांगोला इथे मित्रांनो तुमची पोस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या वॅकन्सीसाठी जर ॲप्लिकेशन करायचं असेल ना तर तुम्ही मित्रांनो या 10 जूनच्या आधी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित फिल करून मित्रांनो या सोलापूरच्या दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तिथे जाऊन कार्यालय वेळेस तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो इथे फीस पण आहे. तर इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी या PDF मध्ये भेटून जातील. आणि मित्रांनो ही जे PDF असणार आहे तर ही PDF मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अवेलेबल करून देईल. तिथून तुम्हाला काय करायचं, ती PDF डाउनलोड करायची आणि PDFच्या लास्टला मित्रांनो हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तर मित्रांनो ह्याची प्रिंट आउट तुम्हाला काढून घ्यायची. प्रिंट आउट काढून घेतल्याच्या नंतर इथे ज्या डिटेल्स दिल्यात तर त्या सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित फिल करायच्यात. आणि मित्रांनो या डिटेल फिल झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जे डॉक्युमेंट आहेत, जसे की तुमचं 10th मार्कशीट असेल, 12th मार्कशीट असेल, डिग्री प्लस डिग्री किंवा तुमचं डिप्लोमा झालेलं असेल किंवा दोन्ही झालेले असतील तर ते मार्कशीट असतील. आणि त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो हे सगळ्या गोष्टी एज्युकेशनल क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट यांची झेरॉक्स कॉपी काढून तिथे सेल्फ अटेस्टेड करून त्या ॲप्लिकेशनला लावायचं आहे. आणि तो ॲप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला जमा करायचं आहे. इथे तुमची एक्झाम वगैरे नसते, तुम्हाला डायरेक्ट ॲप्लिकेशन करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो थोड्या दिवसामध्ये या ऑफिशियल साईटवरती तो रिझल्ट येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्समध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटने मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे तर तो नंबर तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत शेअर केला ज्यांना अशा फार्माकोव्हिजिलन्समध्ये जॉब करायचं आहे. आणि त्यावरती व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता. थँक्यू.